ग ए प्रियंका उठ चल उठ चल ब्लॉग चालू केला घ्यायला चल उठ जेवाय गोळ्या खाल्ल्या का हा हा ऐकलंच नाही कधीच होय ग काय ह्याच्यात बघायचंय का काय असतंय बघायचं बरं खाली घे मग चलो खाओ खायला चला चला गोळ्या खाल्ल्या का गोळ्या कुठे आहेत तुझ्या कुठे आहेत बघू दे उद्या सलाईन लावायचं तुला हे गोळ्या ह्याच्या हे गोळ्या आज हॉस्पिटलला गेलतो बघितला तर आता तुम्ही म्हणसाल मित्रांनो प्रियंकाला झालं काय तर तुम्हाला सांगतो आज नेलं तर प्रियंकाला हॉस्पिटलला का नेलं सांगतो तुम्हाला प्रत्येकाचं परपंच असते प्रत्येकाला बायको पण त्याची काळजी घेता आली पाहिजे मी म्हणत नाही माझी मी काळजी घेतो नवरा बायकोचा परपंच कसा असावा एकामेकावर डिपेंड असावं नवरा बायको नवरा पण नवरा बाहेर कुठं डिपेंड नसावं बायको बाहेर कुठं डिपेंड कोणावर नसावं म्हणजे लेकर बघा परपंचाला लागणाऱ्या प्रत्येक गोष्ट हे नवरा बायकोने कष्टाने करूनच त्यांना भागवली पाहिजे असं म्हणणं आहे माझं तर प्रियंकाने तुम्हाला सांगतो एक 2-4 दिवस झालं सलग एक 50-60 किलो कांदा चिरला एकटीनेच 100 किलो गेल्या आठवड्यात मसाला बनवला तवर ते मसाला संपला तवर अजून 50 किलो बनवला मी दिवसभर मार्केटला आहे ही घरचं बघती असं करून करून तिला आली कणकणी तिचा हातपाय गळाटले तर मग दुपारी तिला मी नेलं हॉस्पिटलला नेलं हॉस्पिटल तुम्हाला सांगतो इंजेक्शन गोळ्या हे दिल्या BP चेक केला कमी तिला करायचं होतं ॲडमिट करायचं होतं पण प्रियंकाच म्हणली मला आता ॲडमिट करू नका आज मला मसाला भरायचा आहे ऑर्डर लोकांचे आहेत उद्या मला ॲडमिट करा रक्त पण कमी आहे थोडं बरं ठीक आहे असू दे म्हणलं मग तिला घरी घेऊन आलो मी गोळ्या औषध दिली आणि तिला काय म्हणलं गोळ्या औषध तू खा आणि निवांत झोपल्यानंतर 7-8 वाजता उठून एका तासात जेवढं होईल तेवढं भर मसाला मी येतून ऑर्डर समजा बुक करतो तर तिने काय केलं हे बघा एवढा मसाला भरलाय 1 किलो असा काळा झणझणीत काळा मसाला आपण काल बनवलाय हे बघितलंय समजा हे पूर्ण मसाला आहे आणि इकडं अर्धा किलोची पॅकिंग एवढ्या केलं जवळजवळ 33 किलोची ऑर्डर आली मित्रांनो आणि बाकीचा मसाला सुद्धा तुम्हाला सांगतो दाखवतो बघा इकडे आतमध्ये असं खमंग वास येते ना मग झालं काय आता हे मसाला बनवलाय हेकडला हिने भरला आली कणकणी ही पॅकिंगची मशीन ही तराजू वजन काढा मी आलो इकडं बघा वही घेतली ॲड्रेस लिहायला बसलो ओळखलंच नाही काय करता आजच्या ऑर्डर आता उद्याच्याला पडला काय केलं ॲड्रेस टाकत बसलो होतो दाखवतो तुम्हाला हे बघा सांगायचं एक विषय म्हणजे कसं माहिती आहे आम्ही फक्त परपंचासाठी झटत असतो 2 जण सकाळ घर सोडत असतो मी 2 लेकरं माझ्या 3 लेकरं माझी बायको माझ्या जीवा आहे ह्यांच्यामुळं घर सोडत असतो कुठून तरी 4 पैसे आलं पाहिजेत हे बघा मग अशी समजा ॲड्रेस लिहिलेले ही लिहित होतो मी अहो काय सांगू एक ऑर्डर अशी आली आसामचीच आली आसाम विशेष वाटलं मला आसामला मसाला हो काय आसाम पिनकोड बघा 785634 आसामची ऑर्डर आली अजून मला लई ऑर्डर लिहायच्या त्या पण काय झालं पोरांना लागली भूक आता प्रियंका तर झोपली होती कटाळून मग झालं काय आता झोपली होती ती तिला कसं उठवावं मसाला भरला गोळ्या खाल्ल्या होत्या स्वयंपाक करायचं तिच्यात नव्हतं अवसर तिला म्हणलं नको स्वयंपाक करू राहू दे आपण बाहेर जाऊ हॉटेलला हां फॅमिलीसाठीच करतोय ना एवढं कष्ट आपण मी आज सकाळी उठलो की मार्केटला दिवसभर पळतोय कशासाठी तुझ्यासाठीच ना बायकोसाठी पोरांसाठीच ना तू पण एवढं करते
काय तुम्हाला सांगतो उशीर झाल्यामुळं ती म्हणली माझी काय कॅपॅसिटी नाही उठायची हॉटेलला सुद्धा यायची. मग मी गेलो राधूला घेऊन. पोरं एरवाळे झोपत्यात आणि आणलं पार्स. हे बा काय बाब्या तू खाना काय काय खाना हे ते खाना वय काय जामून येतात. तर हो का राधूने केल्या ताट हे असा राईस आहे, मम्मीला इकडं खाण्यासाठी मसूर आहे, दिलंय. इकडं भाज्या दही वगैरे जामून हे असे 2 आणले. ते पाठीमागचं घे. पाठीमागं पण आहे. हा ही एक स्पेशल पार असे 2 थाळे आणले ते म्या बघितले का ह्यात पण आहे. त्याच्यातले एक बॉक्स ह्याच्यात टाकलाय. हे बघा असे जेवण आहे. आम्ही जेवण बाहेरनं मागवलंय. समजा भाज्या वगैरे बघू शकता. आणि हे बाबे मम्मीला उठाय सांगा. हे असं भाज्या आणल्यात जेवण. तर आता जेवण करायचं हिने काही केलं नाही असं बाकीचं खायला. आणि हे म्हणले खायला आणा तर मी भरपूर खायला आणतो. हो हे तिला दिगं खोलून ती जामून खाऊ दे. तर मी काय करतो तिला तोंडाला चव येण्यासाठी मित्रांनो मी तिला तसलं काय म्हणतात ती मिठाचं वगैरे महाग महाग असतं 500-500 रुपये पावशेर असते ती आणली. त्यासाठी औषधं पण आणली होती काही म्हणलं भूक वाढेल रेशम 3000ची औषधं आहे ती पेत नाही काय करू. टॉनिक आणलं टॉनिक बरेच टॉनिक आणली टॉनिक पेत नाही मी काय करू तिला खाया पिया कचून असते फ्रूट्स असते तर हे असतंय फ्रीजमध्ये पण भरपूर पण खायचं नाही. मी काय करू त्याला आता लय दाखवत पण नाही तुम्हाला बाकी समधी परपंच काळजी. हा गॅस हलवून बघत असतो तेला डबा तू खायचो जामून दिला काय हेत आपल्याला हे दिकी का तिला जामून सोडून मला उघडाय नाही ना. हा ओमा प्रियंका चल उठ मग धर हो. आता बाबा ते जामून खायचं आहे तिला बघितलं. बरं मसाला ज्याने ऑर्डर केला नसेल करा उठ 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 चल 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 उठ ओमा ओमड्या ते आहे ना तुझ्या हातात. हे पोरग कुठे गेलं अंधार अंधारचं. ए ओम चल जेवाय. खुश झाली बघितल्या कशी उड्या हाणून खाते जाम. चल चल लवकर आला का. आणि राधू तू शाळेत गेली आता तिने कसलं तरी एक्झाम दिलं तिला मराठीतनं सेमीला घेतलं. सेमीला गेले ना आता सेमीला गेली आता ती तिला उद्या पुस्तकं आणायचे ते लिस्ट काढली मी. उद्या तिला दप्तर एक ड्रेस बेल्ट दप्तर नाही बरंच सामान काय काय आणायचं उद्या त्याला. हे आला डाकू गुलाबजामुन जामून हा तुझा गुलाबजामुन. हात धुवा. राधू पण आता हाता खाली आली बरेच काम करते. पप्पाचं पाठ दुखायला लागली पाठ तुडवती मम्मीला करू लागते. राधूला दुर्गाला सांभाळते ती अरे शाळेत जाते झाडून वगैरे काढते. हाय झाली मोठी आता करू लागते. बघितलं तिला भूक लागली होती म्हणून तिला लवकर म्हणलं आपलं काय मसाला ॲड्रेस रातच्या 12 वाजेपर्यंत जाईन लेत लेकरं झोपते तशीच उपाशी म्हणून मी खायला घेऊन आलो. बघितलं दुर्गा कुठे गेली बाहेर गेली होय ग. ऐ उठकी जेवा चला चला. आणि प्रियंकाला जेव्हा लागलं होतं ॲक्सिडेंट झाला होता बरेच कष्ट फॅमिलीने बघितलं की बाबा तिच्या गुडघ्याला पायाला नाकाला तोंडाला हाताला समधी सडकून निघले होते पोरग्याने. रात्रंदिवस मी सेवा करायचो सारखं मलम पट्या जेव्हा जेवढी मी काळजी घेतली तिची तेव्हा लवकर ते बरे झाले. उठाय येत नव्हतं रोज हातपाय जोडायचो डोकं चोळायचो पायाला औषध लावायचं मलमपट्टी रोज करायचं. एवढं कोणी काळजी घेत नाही तेवढी बायकोची मी काळजी घेतली पोरीची तेव्हा लवकर बरं झालं. ओम पण पडला होता पोळलं होतं तोंडाला मी रडत होतो. लय बेकार वाटतं फॅमिलीसाठी आपण एवढं करतो फॅमिली सुखात नाही म्हटल्यावर काय त्याला असं बा. संध्याकाळ झाली आता 10 वाजल्यात. राधू ही तुम्हाला सांग सकाळ सकाळ शाळेत जाते आता. ही जी आहे 12 ते 5:30 आणि ओमची 10 ते 4 असं स्कूल आहे ह्यांचं. आले तिने खाल्लं गुलाबजामुन ह्याच्यातले पण महाग आहे. उद्या त्याला सलाईन लाव तुला. आता मग अशी लावायचं होतं नको म्हणली. आता काय करावं आता गोळ्या फिळ्या ते समजा पे काय बसा चालू जेव्हा फॅन चालू कर.
मम्मीलाच आणलेलं पण मम्मीच आहे नाही. चला चला मित्रांनो, तर ही मसाला तुम्हाला सांगतो 150 किलो म्हणजे जोक नाही एका आठवड्यात. आता राहिलाय पुन्हा 50 किलो तुमच्या खात्री केलाय. उद्याच्याला समजा ऑर्डर तुम्हाला सांगतो मी पार्सल पाठवतोय समध्यांच्या. उद्या आहे शुक्रवार, म्हणजे आज तुम्ही व्हिडिओ बघता आज शुक्रवार आहे. तर हा आज मसाला इथून निघतोय आपला. तुम्हाला शनिवार सोमवारपर्यंत सर्वांना मसाले भेटते. कुणीही काळजी करू नका. कोण कोण म्हणतं मसाला अजून पोचला नाही. कसं असतं तुमच्या डिलिव्हरी लांब असतात किंवा कदाचित तुमच्या गावात येऊन बसलेला असतो तो मसाला. तुम्ही तिथं चौकशी करा की आमचा मसाला आला. तुम्हाला जे फोटो पाठवला स्टिकरचा नंबर द्या. ज्याने पोस्टाने पाठवलं काय ऑफिस कुरिअरला वापस येतात नो सर्व्हिस म्हणून पुन्हा रिटर्न पण घेऊ नका. सोमादादा तोपर्यंत मसाला तुमचा पोचणार नाही. पोचला डबल दिलं ट्रिबल पैसे वापस करा एवढी खात्री आहे. आणि नाही आवडला तर वापस घेईन. आपलं कसं मार्केट गाजवलेलं माणूस त्याचं काय नाही. बघितलं ना बसले फॅमिली जेवाय हे तर समजा ह्यालाच परपंच म्हणतात, ह्याला सुख म्हणतात समजा. बाकी काय नाही माहिती का. ओयो उनोय काय म्हणतो दुर्गा, ए दुर्गा इकडे बघ. हो लय आणलं होतं खावा. बरं चला मित्रांनो, बाकी तुमचं प्रेम सपोर्ट वाघमारे फॅमिली असं राहू द्या.